श्री स्वामी समर्थ. अंतर्मुख. स्वामींची सेवा करावी तरी कशी, असा प्रश्न कित्येकांना नेहमीच पडतो आणि विचारलाही जातो. मी नामस्मरण करू की पोथी वाचू? मी स्मरण करू की मानसपूजा करू की सरळ अक्कलकोटला जाऊन दर्शन घेऊ? सगळे सहमत असतील असे नानाविध प्रश्नांची सरबत्ती केली जाते. मुळात स्वामींची सेवा करावी हा विचार मनात यायला सुद्धा त्यांची कृपा लागते. आपले पूर्व सुकृत सुद्धा बळकट असावे लागते, तर संत चरण लाभतील. सेवा करायची आहे एकदा का हा विचार मनात रुजला की समजावे, ह्या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही. एखाद्या देवतेची भक्ती करताना ह्याच देवतेची भक्ती मी का करत आहे याचे कारण निदान स्वतःपुरते तरी मनात सुस्पष्ट हवे. ज्या देवतेची स्मरण करतो त्या देवतेबद्दल मनात प्रेम, माया आणि श्रद्धा हवी. संपूर्ण शरणागत होऊन समर्पित व्हावे. मग बघा ते काय काय सेवा करून घेतील तुमच्याकडून. अनेक जण गुरुवारी मठात जातात म्हणून मी जातोय का? देखावा करण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी जातोय का? की तळमळीने 8:23ची ट्रेन चुकली तरी चालेल, पण महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय दिवस नाही, इतक्या आतुरतेने दर्शनाला जातो आहे? प्रदक्षिणा घालायच्या म्हणून घालतोय की कसे? हे सर्व प्रश्न आपल्यालाच विचारून बघा, काय काय उत्तर मिळत आहे. हे प्रश्न विचारायला सुद्धा स्वतःमध्ये धाडस लागते. आज प्रपंच करणे इतके कठीण झाले आहे. डोळ्यासमोर घरातील अनेक प्रश्न उभे असतात आणि त्यामुळे मन व्यथित होते. सतत भेडसावणारे भविष्य समोर नेहमीच आवासून उभे असते. ह्या आणि अशा कित्येक विचारांचा अतिरेक झाला की शरीर आणि मन दोन्ही थकून जाते आणि मनासारखी सेवा घडत नाही असे मनच कौल देते. हार, तुरे, पेढे काहीच नकोय त्यांना. ते भुकेले आहेत आपल्या एका क्षणासाठी. एक क्षण उभा राहा माझ्यासमोर, तू मला आणि मी तुला. प्रेमाने डोळे भरून बघू तर इतकेच हवे आहे त्यांना. तो क्षण भरून दे आणि घे. त्या क्षणी इतर कुठलाही मनात विचार आणू नकोस. इतकेच मागत आहे ते आपल्याकडे. जीवनातील बहुतेक सुखे हवीत पण मर्यादेत. ती मागत राहिलो तर जीवन संपून जाईल, पण मागण्या संपणार नाहीत. आपल्या दोघात मागणे हे नकोच हवे. हवे आहे ते प्रेम, निस्वार्थी प्रेम, आणि त्याच प्रेमाची भूक आहे म्हणून महाराज सर्व भक्तांपाशी येत राहतात. श्री स्वामी समर्थ.